दरम्यान एक महत्त्वाची बातमी येते। तुर्तास अर्थ आणि नियोजन खातं मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची शक्यता आहे। तर अजित पवारांच्या निधनामुळे आता सीएम अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती मिळते। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी हाच अर्थसंकल्प मांडला होता। आता परत एकदा मुख्यमंत्रीच अर्थसंकल्प मांडणार का याकडे आता लक्ष लागलंय। अजितदादांच्या निधनामुळे स्वतः मुख्यमंत्री हा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। अजितदादांच्या निधनामुळे आता बजेट फडणवीस मांडणार असल्याची माहिती मिळतेय। काय अपडेट्स आहेत याबद्दलचे? नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं होतं आणि तेच अर्थ खातं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे अधिवेशन देखील आहे ते तोंडावर आहे। 23 तारखेपासून खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं, त्यामुळे यावेळेचं जे बजेट आहे ते बजेट देखील आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार असल्याचं सांगितलं जाते। कारण की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्याच वेळेस खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आहे ते बजेट मांडलं होतं, त्यामुळे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तेच यावेळेचं बजेट मांडतील अशी सूत्रांकडून माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता अजितदादांच्या अवकाळी निधनामुळे बजेट परत एकदा मुख्यमंत्री फडणवीस मांडण्याची शक्यता आहे। अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे।